हाय मैत्रिणीनं, श्री स्वामी समर्थ. चला तर काम आवरली पा माझे 11 वाजले तर. आणि अर्थातच काम आवरते एवढ्या लवकर म्हणजे याचं कारण काय तर दीदीची मदत असते म्हणून मला काम उरकतेत लवकर. पुरीची मदत खूप महत्वाची आणि खूप गरज पडते पाप. किती नाही म्हटलं ना का लेकरू किती काम करणार पण भरपूर असं काम करतात पा लेकरं पण. तर तिच्यामुळे माझं काम उरकतं लवकरच. ते गेलेत पा पोरं शाळेत. आजही मंगळवार. आणि काल आले होते दादा वहिनी आई मावशी सगळे आले होते. ताई पण आली ती नगरमधून. तिचं पण येणं झालं पाहत कारण बऱ्याच दिवसात तिला मी बोलवत होते तिचं काही येणं झालं नाही. पण चान्स घेतला पाहत तिने पण कारण ती येत होते गाडीत आली मग त्यांच्यासोबतच. पण दादा आणि वहिनीत काय भेटले नाही पोरांना. मामा मामीची भेटच नाही झाली त्यांची. तर त्यांना होतं नगरमध्ये काही थोडंसं काम त्याच्यामुळे ते पाठीमागून आले. त्या पुढं आल्या होत्या तर थोडेसे तर रुसले नाराज झाले का मामा मामी भेटले रे म्हणून. पण नंतर मी त्यांना म्हटलं अरे त्यांना म्हणलं उशीर होत होता जायला 4 वाजता 4:30च्या दरम्यान निघाले असतील पाहते. तरी दादा म्हणत होता जा पोरांना घेऊन ये म्हणे. घेऊन आले मग त्यांना परत नंतर चिडचिड करते म्हणे ते. पण मी म्हटलं आता 2 वर्गात 2 येतं कुठं बघू परत सरांना याला विचार त्याला विचार त्याच्यातच अर्धा पाऊण तास गेला असता म्हटलं जाऊ दे म्हणलं. आता बाकी मावशीनं आजी तर भेटलेत म्हणलं जाऊ दे मी सांगते म्हणलं त्यांना. त्यांना कॅडबरी आणली होती त्यांनी येताना. तर कॅडबरी पाहून तर खुश तर झालेच बरं का. पण नंतर म्हटले जाऊ दे आता त्यांना पण वेळ नव्हता तर थोडेसे नाराज झाले बोललेच नाही पा. तर काय रिॲक्शन होती त्यांची. बाई आता बोलायलाच तयार नव्हता व्हिडिओमध्ये. दीदी तर लांबच पळत होती. तर चला बघा त्यांची रिॲक्शन काय आहे ते. पोरांना पण आवड असते का मामा मामी आलेत हे ते. पण नाही झाली भेट. पुढच्या वेळेस नक्की भेट होईल ते म्हणे. पाहत काय म्हणतात काय माहित आता. अरे भैया लय उशीर झालता त्यांना. मामा आणि मामी इतकं मिस केलं ना तुम्हाला का बस. मामा तर म्हणत होता घेऊन ये त्यांना जाऊन माहितीये का. मी म्हंटल आता 2 वर्गात 2 असते मी कशी शोधू त्यांना. वर्ग माहिती तुला नाही माहिती म्हणून तर मग मी आले नाही ना. खरंच मामा म्हणत होता त्यांना घेऊन ये दोघांना पण. आता ते मस्त तळतळ करीत होते पण काय करणार आहे होय. लय तळतळ की त्यांनी तुमच्यासाठी खाऊ आणला काहीतरी सरप्राईज गिफ्ट आहे. देऊ का मी खाऊ. खाऊ पण नाही खायचं होय. फ्रीज मध्ये तुला एक तिला एक. आता थँक्यू कोणी म्हणायचं मामाला मामीला. हा थँक्यू. खा मग कॅडबरी. आणि पैसे दिले ते वेगळेच येतं खाऊसाठी. हा मग आता ती कधी खायची कॅडबरी. तर भोपळा चिरला त्यांना द्यायला. भोपळा चिरला एवढा ठेवलाय. आता काही दिलाय माझ्या जावेला आणि बाकीचं दिलाय त्यांना. काय मग बरं जाऊ द्या. आजीला मावशीला तर भेटलात ना तुम्ही. बघा नाराज झाले बरं का वहिनी पोरं आता. वहिनी मस्त म्हणतात त्या थांबायचं पण उशीर होता. दादा म्हटलं अंधार पडून जायला आपल्याला. मामीचं मत होतं थांबायचं म्हणून. हाय का नाराज झालाय भैया बोलायलाच तयार नाही. कम बोला ना. हाय काय का कसा पळतोय पुढं.